करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. मग हे काही बाधा, मग हे काही बाधा, मग हे काही बाधा. काम दुर्जनाची क्रोधा, काम दुर्जनाची क्रोधा, काम दुर्जनाची क्रोधा. खड्ग हाती काळाची ते नागविती, काळाची ते नागविती, काळाची ते नागविती. मग हे काही बाधा, काही बाधा, मग हे काही बाधा. काम दुर्जनाची क्रोधा, काम दुर्जनाची क्रोधा, काम दुर्जनाची क्रोधा. दाता सखा ऐसा अनंता सारिका, ऐसा अनंता सारिका, ऐसा अनंता सारिका. तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिका, अनंता सारिका, ऐसा अनंता सारिका. मग हे काही बाधा, मग हे काही बाधा, काही बाधा. काम दुर्जनाची क्रोधा, 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 काम दुर्जनाची क्रोधा. विठोबार कुमारी विठोबार कुमारी, विठोबार कुमारी.
पार कुमारी तुझो पार कुमारी करावे कीर्तन करावे काही बाधा मग नोहे काही बाधा मग नोहे काही बाधा मग नोहे काही बाधा मग नोहे काही
काही बाधा मग नोहे काही बाधा मग नोहे काही बाधा मग नोहे काही बाधा
बाधा मग नोहे काही बाधा मग नोहे काही बाधा मग नोहे काही बाधा वा 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 मग नोहे काही बाधा ताली वाजवा सगळे भजन करा टाळी वाजवा सगळे म्हणा कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत नामदेव महाराज श्री संत सावता महाराज उर्वरे शास्त्री महाराज की आप्पाला बुक लावून येते करावे कीर्तन करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण
मग नोहे काही बाधा काम दुर्जनाची क्रोधा शांती खडग हाती काळाशी ते नागविती मग नोहे काही बाधा काम दुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दाता सखा तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा मग नोहे काही बाधा काम दुर्जनाची क्रोधा विठ्ठल विठ्ठल करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग डोहे काहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग नोहे काहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा चिंतनासाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात मी आयुष्यभर कीर्तन केलंच. कीर्तन कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे मुखी गावे हरीचे गुण या नामे करावे कीर्तन. महाराज सांगतात मी आयुष्यभर कीर्तन केलं पण माझ्यावर परिणाम झाला. आम्ही कीर्तन करतो पण बस. महाराजांना विचारलं काय परिणाम झाला. महाराज म्हटले मग नोहे काही बाधा मी कीर्तन केलं विकार रहित झालो. मी कीर्तन केलं वासना रहित झालो. मी कीर्तन केलं मी विषय रहित वासना रहित काम क्रोधादी विकारावर मात मिळवली. हा परिणाम आहे परिणाम. दुसऱ्या चरणाचं चिंतन आहे. मी कीर्तन करत असताना शांतिरूपी खड्ग वापरलं. शांतिरूपी खड्ग वापरल्याचा परिणाम कळी काळावर मी मात केली आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणाचं चिंतन आहे. महाराज सांगतात मी ज्याचं कीर्तन करतो तो दाता आहे. ज्याचं कीर्तन करतो तो सखा आहे. ज्याचं कीर्तन करतो तो अनंत आहे. अभंगाचं शेवटचं चरण आहे विठ्ठला विठ्ठला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. चारही
अगदी चरणाचा सरळ सरळ अर्थ सांगितला. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. सावतानगर अंबेजोगाई श्री संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा, श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी समाधी सोहळा गेली 17 वर्षापासून हा उत्सव चालू आहे. मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज भजनी मंडळाचे प्रवर्तक गुरुवर्य शास्त्री महाराज त्यांच्या माध्यमातून हे सावता भजनी मंडळ उत्सव चालू. या सप्ताहाचे सुरुवात करणारे तपोनिष्ठ ज्ञाननिष्ठ ब्रह्मवृंद पूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य अच्युत महाराज जोशी आप्पा, त्याचप्रमाणे गरजाळे सर, तांदळे गुरुजी हे आधारस्तंभ आहेत आणि त्याच्यावर उभा राहिलेली हे इमारत. विशेष आज दुधात साखर म्हणजे वैकुंठवासी पूजनीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य पद्मश्री बापू, ज्यांची मी पण अनेक वर्षे सेवा केली आहे की नाही भाऊ. आमच्या बापूंचे चिरंजीव बापूंचे चिरंजीव जगप्रसिद्ध मृदंग वादक खंदानी वारकरी नामधारक गुरुनाम गुरु व्यंकटस्वामी महाराजांच्या परंपरेतले माझे गुरुबंधू हरिभक्ती परायण उद्धव भाऊ बापू पण आपेगावकर हजर येतात. विठ्ठला विठ्ठला आणि या सप्ताहाचा संयोजक माझे गुरुबंधू आमचा अमोल भैया गुरुवर्य शास्त्री महाराजांचा आवडता विद्यार्थी. बर आता सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा मस्तक हे बस सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जसं बोलता येईल तसं 11:30-12 वाजेपर्यंत बोलण्याचा काय पुण्यतिथी उत्सव आहे कोणाचा पाहणं. 60विला दाता अरे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य ते आरण रतनाची खाण. आप्पा आपण ज्यांचा समाधी सोहळा उत्सव साजरा करत आहोत ते सगळे संत पांडुरंगाकडे जायचे, पण ज्यांची पुण्यतिथी साजरी करतो तो पांडुरंग त्यांच्याकडे आला. काय अधिकार आहे. कथा भाग माहिती आहे तुम्हाला. संसार टाकून नाही दिला तिने, त्यांचा विषयच परमार्थ झाला. कामामध्ये काम काही कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी अवघी विठाबाई माझी अवघी विठाबाई माझी. विषय भगवान परमात्मा झाला. भाऊ मी सकाळी बोललो देवळा हनुमान मध्ये नामदेव महाराजांचा पुण्यतिथी सोहळा सर्वाभूती पाहे
म्हणलं त्यांचा विषय झाला, जिकडं पाहतील तिकडं त्यांना देव विषय झाला. देव आपला विषय देव का झाला नाही गरजाळे सर? याचा अर्थ आहे आपला विषय देव होण्यासाठी अगोदर आपण देव व्हावं लागतं. होईलांगे देव झाला जो आपण, होईलांगे देव झाला जो आपण, तयाची हे जन अवघे देव. कांदा मुळा भाजी देव होण्यासाठी आपण अगोदर देव व्हावं लागतं. आपण देव होण्यासाठी अगोदर उंच पदावर जावं लागतं. देव पाहो देव पाहो देव उंच ठाई उभे राहू. म्हणला वा 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 वा. त्या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी देव होण्यासाठी आपण उंच पदावर उभा राहावं लागतं. उंच पदावर या शब्दार्थ बुटेनाथ मुकुंदराज नाही. उंच पद या शब्दाचा अर्थ मी ब्रह्म या बोधावर यावं लागतं. उंच पद या शब्दाचं चिंतन आहे मी वासुदेव तत्वता कळ येईन विचारिता आहे ठाऊकच भागिया. भाऊ मी पण विसरलो आता बर. गुरुवर्य शास्त्री महाराजांच्या भाषेत आता जर भजनेली काही म्हणावं तर पुन्हा भजने कीर्तनाला येणार का म्हणले नाही तुम्ही? मग बाप्पानी तासभर झालं चिक्षे गुरुजी इकडं या इकडं या इकडं या. आता काढा ना मोबाईल तुम्ही. आंबेकर बाप्पा म्हणते पवार महाराज लई खवळते हाय की नाही? कारण जोशी आप्पा आणि पवार महाराज खंदानी वार करीत हे विसरू नका. किती आनंद आहे, खरा आनंद आहे भाऊ. हा सुख सोहळा आता तर त्या कोरोनाच्या नादात मला वाटतं आनंदच हरवला बर. काय गोड चिंतन आहे. मी वासुदेव मी ब्रह्म या पदावर यावं लागतं. देवची बरे देवची बरे वासुदेव सर्व मिती समहात्मा सुदृढ बहा. त्या पदावर येण्यासाठी माझं चिंतन आहे. सावता महाराजांचा आपण पुण्यतिथी महोत्सव साजरा करत आहोत. अरे त्यांचा प्रपंच देव झाला. प्रपंच देव आमचे कीर्तन संसार होत आहेत. मी ठरवून आलो अमोल भैयाला 11,000 रुपये दिले तरच कीर्तन देणार का? 11,000 रुपये आमच्या नागेश भाऊला अभिनंदन करायचं. त्यांचं अभिनंदन खरा परमार्थ बाजूला राहिला. बरोबर आहे. शास्त्री महाराजांच्या भाषेमध्ये बाजार झाला म्हणायचे. बाजार विठ्ठला विठ्ठला. हा हा
आवडती गवळण असे. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या, है. व्रजवासी गोपिका आहेत. मिळालं आप्पांच्या कीर्तनात ऐकायला. वृंदावनामध्ये दही दुधाचे माठ डोक्यावर घ्यायचे बाप्पा. मथुरेला विकायला जायचं. गुरुवरे महाराजांची आवडती अभंग कीर्तनाची भाऊ आपेगावला या गवळण घेतली होती महाराजांनी. वास्तविक पाहता त्या गवळणीने म्हणायला पाहिजे, गरजाळे सर दही घ्या दूध घ्या. कृष्णाला पाहिलं आणि मी ब्रह्म या बोधावर आले, मी ब्रह्मबोधावर आले. गोपाल घ्या, माधव घ्या, कृष्ण घ्या, दामोदर घ्या. ही मी ब्रह्म प्राप्त झालेली अवस्था आहे. म्हणून कांदा मुळा भाजी, म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. करावे कीर्तन. जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, मी आयुष्यभर कीर्तन केलं, माझ्यावर परिणाम झाला. कीर्तन कीर्तन या शब्दाचा अर्थ मुखी गावे हरीचे गुण, या नाम करावे कीर्तन. आपण मृत्यू लोकामध्ये विचार केला तर आपल्याला 3 वर्ग दिसून येतात. एक वर्ग जीवाचा आहे, दुसरा वर्ग देवाचा आणि तिसरा वर्ग संत महात्म्याचा. या मृत्यू लोकामध्ये अवताराला येत असताना जीवाचा वर्ग वेगळा, देवाचा वेगळा, संतांचा वेगळा. जीव जन्माला येत असतो पण कर्मानुसार भोगानुसार जन्माला येतो. कारण जीव हा पूर्णपणे परतंत्र आहे. जन्माला कधी यायचं हे आपल्या हातात नाही, किती दिवस राहायचं हे आपल्या हातात नाही, कधी मरायचं हे आपल्या हातात नाही. आलिया भोगासी भोग तो न घडे संचिता, भोगने ते फळ भोग भोगावरी आगा कर्मी जे मनानं बाद झाले प्रमाण. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जीव हा पूर्णपणे परतंत्र आहे. देव आहे ना, देव आटाने परतंत्र आहे, नाटाने स्वतंत्र. जीवाला जन्माला यावंच लागतं, देवाला अवताराला आणावं लागतं. कालच बोललो मी अमृतनगरमध्ये, विठ्ठल रुक्माईची प्राणप्रतिष्ठा देव बैसले बचकाल. तो देव म्हटल्यानंतर त्या देवाला आकाराला आणावं लागतं. निळोबारा सांगतात, तो पूर्वीचा देव आहे बुवा, नवता काळा गोरा खुजान ठेंगणा. स्वरूप सुंदर आंधळा ठिकाणा. कैसी जीव शिव तयासी भावना. नेने पंच भवती कान पंच प्राण ओ. रूप धरिले सगुण चांद, रूप धरिले सगुण चांद. निळोबारांची गवळण पा. माझ्या मिपणाचा बहुया गुरुनाम गुरु स्वामी महाराजांच्या चालीत आपल्यावर. नवता काळा गोरा खुजान ठेंगणा, नवता गाव शिव पहिला याशी काही. बस नवता मन बुद्धी इंद्रियांचा मेळा. कथाभाग माहिती ना तुम्हाला, दादू पिंजारी आणि कबीर महाराज. दादू पिंजाऱ्याच्या घरी भगवान परमात्मा जेवायला गेले. भगवान परमात्माचे पाय चोपायची सेवा दादू पिंजारी करू लागले. कबीर महाराज शोधू लागले भगवान परमात्म्याला. इकडं पहा तिकडं पहा, इकडं पहा तिकडं पहा, परमात्मा कुठंच सापडेना. नाहम वसा मे वैकुंठे, सुभाषितकार बोलतायत. माझे भक्त घाती जेथे, तुकाराम महाराज लिहितात. तयापाशी पांडवा, ज्ञानेश्वर महाराज लिहितात. बस
स्वामी महाराज वाक्य बोलायचे. दादू पिंजारी भगवान परमात्माला पाय चोपतायत. कबीर महाराज इकडं पहा तिकडं पहा इकडं पहा, लक्ष द्या आता माझ्याकडं बरं का, इकडं पहा तिकडं पहा शोधू लागले. पण स्वामी महाराज म्हणायचे चुकल्याला फकीर आपा कुठं सापडतो आणि चुकल्याला भजन्या देवाची शपथ. कबीर महाराज देवाला शोधू लागले. दादू पिंजाऱ्याच्या घराभोवती फिरू लागले. फिरता फिरता सौंडेतून आत पाहिलं. कबीर महाराजांनी दादू पिंजाऱ्यानं कबीर महाराजाकडं पाहिलं. दादू पिंजारी बोलतात, ओ कबीर महाराज, तुम्हाला ज्या परमात्म्याला शोधायचंय, तुम्हाला ज्या परमात्म्याची प्राप्ती करू सापडवायचं ना, त्याला ज्याच्यासाठी तुम्ही भटकत फिरताय ना, त्या परमात्म्याचे पाय हा दादू पिंजारी चोपतोय. पहा इथं माझ्याजवळ आहे. कबीर महाराजही काही कमी नव्हते, शेराला सवा शेर होते. दादू पिंजारी बोलतात, इधर उधर क्या देखे दादू चुरावत पाव. कबीर महाराजांनी शिवी दिली, दादू भडवा क्या चुरावत जिसना हात ना पाव. रंग नहीं रूप नहीं. एरवी तो भगवान परमात्मा व्यक्त निराकार नाही जा. निर्गुण परमात्मा पण भगवत भक्तांनी भजन करून 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 त्याला साकार केलं. आला नावा आपण नाटातलं प्रमाण नाही आनंदाशी. म्हणजे त्याला काही परतंत्र आणि काही स्वतंत्रेनं त्या देवाला आणावं लागतं. मी काय बोललो, जीवाला कर्मानुसार जन्माला यावं लागतं, देवाला आणावं लागतं. आणि संत महात्मे आपण होऊन, संतांनी ठरवलं अवताराला कधी यायचं हे त्यांच्या हातात आहे, किती दिवस राहायचं हे त्यांच्या हातात आहे, काय कार्य करायचं हे त्यांच्या हातात आहे. नाथ महाराजांची प्रेतयात्रा निघाली आहे. नाथ महाराजांची प्रेतयात्रा निघाल्यानंतर नाथ महाराजांच्या पैठण मध्ये त्या दिवशी एकुलती एक माता भगिनी मुलगी सासरी नांदायला वाट लावायली. समोरून प्रेतयात्रा आली आणि ती बाई म्हटली, बरं झालं बाबाला आजच मरायला सवड झाली. नाथ महाराज म्हटले, बाई तुझी मुलगी आनंदानं वाट लाव, ज्या दिवशी मला सवड होईल त्या दिवशी मी सवड. बर का, आपल्याला सवड म्हणले कधी मरावं वाटन. गरजाळे सर तुमचं काय असेल ते असं व्हा, पण मला मरण मरण म्हटलं की सरण दिसतं बरं का. चालायचं ज्ञानेश्वरीत आगा मर हा बोलू. काय आवडत आणि काय आवडत नाही माऊली लिहितात. जगस्प्रेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगात. पुन्हा प्रेत यात्रा निघाली. खांदेकरी म्हणले, अरे काय किती दिवस राहिला, काय झालं, काय चाललं, काय शेवटी चाललं की नाही आपल्याच खांद्यावर भाऊबंद. नाथ महाराज म्हटले, बाबा बापा आपल्या घरी जा, ज्या दिवशी सवड होईल त्या दिवशी मी चालत जाईन. दासोपंतात चल, मला काय सांगायचंय तुम्हाला. आता हे 3 वर्ग आहेत ना, 3 वर्ग महाराज सांगतात. जीव जन्माला आल्यानंतर काय करतो, देव अवताराला आल्यानंतर काय करतो आणि संत अवताराला आल्यानंतर काय करतात याचं चिंतन करतोय आपण. जीव जन्माला आला ना, फुकटाची सांगे लोकाची गोष्ट. स्वामी महाराज म्हणायचे, काय करतो जीव, याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी याच्या डोक्याला, दोघाच्याही टोप्या. देव काय करतो आल्यावर, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर अभ्युत्थानम धर्मस्य परित्राणाय साधूना घेऊन या चक्रगदा. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. ओ
की काय करतो फुकटची सांगे, देव म्हटलं की काय करतो धर्माची स्थापना, साधूचं रक्षण आणि दुष्टांचा संवाद. मी बोलो संत महात्मे स्वतंत्र आहेत ना, येण्यात स्वतंत्र, जाण्यात स्वतंत्र, राहण्यात स्वतंत्र, कार्य करण्यात स्वतंत्र. माहिती तुम्हाला तुकाराम महाराज माझे कितीतरी वेळा आले आणि कितीतरी वेळा गेले. अगोदर महाराज वैकुंठातून आले ते निळोबारायांच्यासाठी. येथे तुझा लागी बोलाविले कोणी, कथाभाग माहिती तुकाराम महाराज वैकुंठातून आले ते. बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी. ओ बाबा गेले साठे साहेब महाराज आले ते भागीरथीसाठी. कारण वडिलांचं मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम, याचं कारण आहे मुलीचं आई वडिलांच्या विषयी निष्काम प्रेम असतं. मुलासाठी तुम्ही कितीही कमवा, बर इतकं कमवा इतकं कमवा, आई वडिलांना काय म्हणतो तू, आमच्यासाठी मुलगी अशी कधी म्हटली का? हा बरं आप्पा मी असं म्हणेल, मग तुकाराम महाराजांना मुलं नव्हती का गरदाळे सर? हा मुलं होती ना महाराजांना 3. मग मला सांगा भागीरथी मातेसाठी पुन्हा तुकाराम महाराज आले. चला पुढं. चारिता गोधन माझे गुंतले लोचन, आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे. पुन्हा गेले पुन्हा गव्हर्नरसाठी शेठसाठी. आणि एक वेळेचा प्रसंग आहे, तुकाराम महाराज कितीतरी वेळा आले आणि कितीतरी वेळा गेले, पण एक दिवस पांडुरंग परमात्मा आणि तुकाराम महाराज वैकुंठात गप्पा मारायला लागले. गप्पा तुमच्या आमच्या गप्पा वेगळ्या, आता बहुतेक एकच गप्पा आहेत. किती पेशंट आहे तुमच्या इकडं म्हणे कोरोनाचे, पॉझिटिव्ह किती आहेत, निगेटिव्ह किती आहेत? अरे किती असू दे मरू दे. दुपारीच बोललो अनंत रोगाचे नावे सांगू किती, दुपारीच बोललो आपण नाटातलं प्रमाण, शरीर दुःखाचे कोठार. बस विठ्ठला विठ्ठला तुमच्या आमच्या गप्पा वेगळ्या आणि संत आणि देव एकत्रित आल्यानंतरच्या गप्पा वेगळा. चला काढा गीतेचा 10वा अध्याय. मच्छिता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. काय बोलतात देव आणि संत, काय बोलतात संत संताला भेटल्यानंतर? बोधाची देवाणघेवाण, परमार्थाची देवाणघेवाण. भगवान परमात्मा आणि तुकोबारा वैकुंठात बोलत बसलेले आहेत, दोघाचा संवाद चाललेला आहे. आपल्याला अभंगाकडे यायचं आहे. तुकाराम महाराजांनी देव बोलतात त्यावेळेला देवानं सांगितलं, तुकाराम महाराज तुम्हाला आता मृत्यूलोका जावं लागल. बस ऐका कलीचे महिमान, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. चला महाराज म्हटले, देवा आतापर्यंत मी मृत्यू लोकामध्ये आपण होऊन गेलो, भाऊन आपण होऊन आलो. आता मी मृत्यू लोका देवा तुझ्या सांगण्यावरून जातो, पण पुन्हा मला ज्या वेळेला यायचंय ना वैकुंठाला, त्यावेळेला तुला मला नेण्यासाठी यावं लागल. कायदा मंजूर. महाराजांच्या सांगण्यावरून तुकाराम महाराज वैकुंठातून मृत्यू लोकात आलेत. उठा जागे व्हा रे आता, उठा जागे व्हा रे आता.
पंढरीनाथा स्मरण करा भावे चरणी ठेवा काय वाजवा का भावे चरणी ठेवा माता भावे चरणी चुकली वेळ जन्माच्या वा वा रे उठा जागे वारे आता या शब्दाचं चिंतन बोलेल उठा जागे वारे आता या शब्दाचा अर्थ मागुता हा नाही मनुष्य देह आता बस फार दिवसानं नरदेह मिळाला आता न पुन्हा मिळणारा आता किती जन्म झाला फेरा आता किती वेळा जन्माया वे आता बस लागून या पाया विनवितो तुम्हाला महाराज मृत्यू लोकात आले ना उपदेश करतायत विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ पाया पडले ना बुवा तरी नाही ऐकलं लोकांनी लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकलं नाही तुकाराम ज्ञानोबाराय बोलले ना वाजतसे बोंब कोणी मग ज्ञानोबाराय तुकोबारायचं तुकाराम महाराज तर म्हटले आप्पा तुका म्हणे मेलो आता त्यांचा परिणाम झाला नाही तर आमचा काय होणार आहे सांगता सांगता शास्त्री महाराज सांगता सांगता आम्ही पण त्याच वाटेवर आहे म्हणा ना काय बस पाया पडली नाही ऐकलं संत बस शिव्या दिल्या महाराजांनी शिव्या देऊ का भाऊ हा एक देतो ना एक किती सांगू तरी बस महाराजांनी पाया पडून सांगितलं तरी लोकांनी ऐकलं नाही महाराजांनी शिव्या देऊन सांगितलं तरी ऐकलं नाही महाराजांनी विचार केला कलियुगामध्ये पाप झालं पाप त्या टीव्ही मुळे इतकं पाप झालं सांगूच नका पूर्वी बाहेर तमाशा होता आता बस त्या टीव्हीमुळं वाटोळं झालं त्यातली त्यात क्षमा मागून बोलतो मी सर मोबाईलमुळं तर इतकं वाटोळं झालं अमोल भैया इतकं वाटोळं झालं राजेश भैया कितीतरी जणांचे संसार उद्ध्वस्त झाले विकल्पामुळं विठ्ठला 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 या कलियुगामुळे तुकाराम महाराज सांगतात उभं गाला उभं काय कलियुगाची महती आहे निर्गुण निराकार दादा बोललो ना मगा 5 वर्षाची नारी भ्रतार मागेन 6 वर्षाची नारी भ्रतार होईल गर्भीण होईल पित्र तो पुत्र तो होईल पित्याचा वैरी भ्रतार सांडोनी दारोदारी फिरतील ही कलियुग थोर थोर दादा पर्वत उडोनी जातील संत महात्मे पूर्वी सांगत होते लिहिलं आप्पा पण आता प्रत्यक्ष अनुभवाला यायला लागला आपल्याला 18 जाती एक ठिकाणी जेवतील अशी परिस्थिती झाली तुकाराम महाराजांना वाटलं ए देवा नको 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 आता या मृत्यू लोकांमध्ये राहायला बस आता दिसो नये जनाईसे
आता मला समाजामध्ये राहू वाटणं. आपण प्रवासी करणारे माणसं आहेत. भाऊ, एसटीत प्रवास करायचं तर वाईट वाटतं, वाईट. इतकं पाप झालं, पाप. आता दिसो नये जना, तुकाराम महाराजांनी देवाला बोलवलं. देव लवकर आले नाही. पाठ आहे तुमच्या सगळं. तुम्ही सनकादिक संत एवढा करा उपकार, माझी भाकावी करुणा मुळ लवकर. माहिती तुम्हाला, गरुडाचे पायी वेग्याना वातो हरी, पाय लक्ष्मीचे हाती जागे करा ऋषिकेशा, श्री विठ्ठल श्री तुकोबारा. आणि परमात्मा महाराजांच्या जवळ आले आणि परमात्मा आता देव तुकोबारायांच्या जवळ आले आणि तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले. चला हो मला जायचंय, चला हो मला जायचंय, यायचं का तुम्हाला? गावातल्या लोकाला म्हणू लागले. लोक म्हटले देव आणि तुमचं तुम्ही, देव न लगे. महाराज म्हटले चला, गाव नका काय येईना, पण जिच्या बरोबर संसार केला तिला तरी विचारू ना, जी जे येते का तू? म्हटली माझी म्हैस व्यायला झाली. महाराज जा तुमचं तुम्ही. अशी परिस्थिती डोळ्यापुढं चित्र आणा. अशा परिस्थितीमध्ये त्या देहू गावामध्ये एक नामधारक आहे, एक साधक आहे, एक वारकरी आहे. आणि ज्या वेळेला महाराज वैकुंठाला निघाले त्यावेळेला महाराजांच्या जवळ तो आलेला आहे. श्री संताचे माथा चरणावरी. महाराजांना प्रश्न विचारू लागला तो साधक, महाराज आता तुम्हाला ज्या अर्थी षडगुण ऐश्वर्य संपन्न असा असणारा परमात्मा नेण्यासाठी आला बरं, त्या अर्थी तुम्ही काय केलं बरं? तुमचा संसार लय चांगला आहे का बरं? महाराज म्हटले वेड्या, संसाराच्या नावे जाळोनी संसार, लाथाळीला हा. महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला ज्या अर्थी देव नेण्यासाठी आला तुम्ही काय केलं बरं? महाराजांनी अभंगाचं पहिलं करावे कीर्तन, काढ मला उपरनं काढ. ठेव खाली.